पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरे सेनेचा जल्लोष पाहायला मिळाला। ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच जल्लोष करण्यात आलाय। अलका चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष केला गेलाय। मनसे आणि कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। ठाकरे बंधूंनी महायुतीची घोषणा केलेली आहे आणि आपण पाहतोय पुण्यामध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे। शिवसेना आणि मनसेचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते एकत्रित जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात आणि हा क्षण, हा ऐतिहासिक क्षण आम्ही सगळे अनुभवतो आहोत बरं का। हा आम्ही नाही तर अख्खा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक अनुभवतोय। याच भावना आहेत आणि आम्ही तुम्हाला निश्चित ग्वाही देतो की याच माध्यमातून ही अभद्र सत्ता जी आहे ती आम्ही खाली खेचणार आणि याच चौकामध्ये विजयोत्सव साजरा करणार। कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे, कारण का एका विचारांची, हिंदुत्वाने प्रेरित असलेली, मराठीने प्रेरित असलेली दोन संघटना एकत्र होत आहेत, दोन ठाकरे ब्रँड एकत्र होत आहेत। हा जो आहे हा फार मोठा सोहळा आहे। सांगतो ठाकरेंचं हिंदुत्व हे अंगावर आलं तर शिंगाव घेणारं असतं, इतरांसारखं पोटं घालणारं नसतं। त्याच्यामुळे मराठी आणि हिंदुत्व याचा ब्रँड वाढतच जाणार ठाकरे बंधूंमुळे। सगळ्यांना चक्कर येईल। कुणाची सत्ता येणार? पुण्यामध्ये कुणाची सत्ता? पुण्यामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे ब्रँड गाजणार म्हणजे गाजणार। शिवसेना प्रमुख बाळासाहेब पाहत होते, तमाम मराठी जनता पाहत होती। तो क्षण, तो सुवर्ण क्षण आज दोघं बंधूंनी एकत्र येऊन युती झाली हे जाहीर केलं। अख्खा महाराष्ट्र आनंदून गेला। शिवसैनिक मनसैनिकांनी जल्लोष केला, पेढे वाटले, लाडू वाटले, दिवाळी साजरी झाली। ही दिवाळीचे क्षण आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीला सांगू कशा प्रकारे दोन बंधू एकत्र येण्याचं काम झालं, त्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले, हे का घडलं, महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे यांनी पेढे वाटून या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे। युतीची घोषणा होताच राज्यभरामध्ये मनसैनिकांनी, शिवसैनिकांनी या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे, तर अंबादास दानवे यांनी पेढे वाटून आनंद साजरा केलाय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मातोश्री बाहेर जल्लोष करण्यात आलाय। शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। मातोश्री बाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय मातोश्री बाहेरील या ठिकाणी पत्रकार परिषद झाल्यानंतर हा जल्लोष साजरा करण्यात आलाय। साहेबांचं आमच्या आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आज आमचे ठाकरे ब्रँड जो काय आहे तो आज सिद्ध झाला आहे आणि आमच्या ह्या इलेक्शनला जे आता बीएमसीचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये ठाकरे ब्रँडचा आणि मराठी माणूसच महापौर बसणार हे आज आम्ही ग्वाही देतो तुम्हाला। आणि आज आमचा जल्लोषाचा दिवस आहे। आज शिवसैनिक आणि मनसैनिक हे ह्या दोघांना जेवढं काय ऊर्जा आणि प्रोत्साहन भेटलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर हा शिवसेना आणि मनसे युतीचा असेल याची आम्हाला पूर्ण खात्री। आणि सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकदम जोशाने आणि एकदम उत्साहाने कामाला लागतील आणि त्याच्यामुळे ते सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक खुश आहेत हे बघून आम्हाला अभिमान वाटतो आणि बरं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।